चला, आज एका अशा शक्तीबद्दल बोलूया जी आपल्याला दिसत तर नाही पण डोंगरा एवढ्या समस्यांनाही सहज हलवू शकते. हो, आपण बोलतोय आत्मविश्वासाबद्दल. आणि याचं खरं सामर्थ्य काय आहे ना, हे समजून घेण्यासाठी एक छान गोष्ट ऐकूया. सगळ्यात आधी एक साधा प्रश्न. यशस्वी होण्यासाठी पैसाच लागतो का? म्हणजे यशाच्या शिखरावर जायचं असेल तर पैसा हीच एक शिडी आहे की अजून काहीतरी आहे या पलीकडे? मला वाटतं ही गोष्ट आपल्याला या प्रश्नाचं एक अगदी वेगळंच उत्तर देईल. तर गोष्टीची सुरुवात होते एका व्यावसायिकापासून. कल्पना करा, तो एका बागेतल्या बेंचवर बसलाय, पण निवांत नाही, डोक्याला हात लावून बसलाय, कारण तो कर्जाच्या जाळ्यात पुरता अडकलाय. सगळीकडून कोंडी झालीय आणि त्याला आता असं वाटतंय की फक्त एखादा चमत्कारच आपल्याला वाचवू शकेल. आणि नेमकं त्याच क्षणी जेव्हा तो पूर्णपणे हरलेला असतो तेव्हा एक वृद्ध गृहस्थ त्याच्या समोर येऊन उभे राहतात. ते त्याला म्हणतात, मला वाटतंय की तुम्ही खूप अडचणीत आहात आणि कदाचित मी तुम्हाला मदत करू शकेन. आता विचार करा, अशा वेळी कोणीतरी असं म्हटल्यावर त्या व्यावसायिकाला किती आश्चर्य वाटलं असेल. ते गृहस्थ जास्त काही बोलत नाहीत, फक्त त्याचं नाव विचारतात, आपल्या खिशातून एक चेकबुक काढतात, एक चेक लिहितात आणि त्याच्या हातात देतात. तो व्यावसायिक जेव्हा त्या चेकवरची रक्कम पाहतो तेव्हा त्याचे डोळे अक्षरशः मोठे होतात. चक्क $5,00,000! पण खरा धक्का तर अजून बसायचा असतो. जेव्हा त्याची नजर त्या चेकवरच्या सहीवर जाते तेव्हा तर त्याला विश्वासच बसत नाही. सही असते जॉन डी रॉकफेलर यांची, म्हणजे त्या काळातल्या जगातल्या सर्वात श्रीमंत माणसांपैकी एकाची. हे शक्य तरी कसं होतं? आता तो व्यावसायिक या धक्क्यातून सावरतोय, काहीतरी विचार करतोय, तोपर्यंतच ते वृद्ध गृहस्थ एक अट ठेवतात. ते म्हणतात, आजपासून बरोबर 1 वर्षानंतर याच ठिकाणी मला भेटा आणि तेव्हा हे पैसे परत करा. आणि इतकं बोलून ते लगेच तिथून निघूनही जातात. आता विचार करा, आपल्या हातात असा चेक आला असता तर आपण लगेच बँकेत पळालो असतो, नाही का? पण तो व्यावसायिक काहीतरी वेगळाच विचार करतो. तो चेक वटवत नाही. उलट तो त्याला आपल्या तिजोरीत एक सेफ्टी नेट म्हणून, एक सुरक्षित ठेव म्हणून जपून ठेवतो. आणि मित्रांनो, खरा गेम चेंजर हाच क्षण होता. त्या चेकमुळे त्याला पैसे मिळाले नाहीत, पण पैशांपेक्षाही खूप मोठी शक्ती मिळाली. ती शक्ती होती नव्याने गवसलेल्या आत्मविश्वासाची. त्याच्या डोक्यात एक गोष्ट पक्की बसली की आता काहीही झालं तरी हरकत नाही. आपल्या पाठीशी $5,00,000चं भक्कम पाठबळ आहे. बस ह्याच एका आत्मविश्वासामुळे तो पुन्हा कामाला लागतो. आता तो घाबरत नव्हता. तो जास्त धैर्याने लोकांशी बोलू लागतो, सौदे करतो. तो जुने करार पुन्हा नव्याने जास्त फायदेशीर बनवतो. देणी देण्यासाठी मुदत वाढवून घेतो आणि जे मोठे सौदे तोट्याचे होते ते धाडस करून रद्द करतो. आणि याचा परिणाम काय झाला असेल? अगदी आश्चर्यकारक. जो बिझनेस काही महिन्यांपूर्वी अक्षरशः कर्जात बुडाला होता, तोच बिझनेस आता नफा कमवायला लागला होता. ही जादू त्या चेकवरच्या पैशांची नव्हतीच, ती होती त्या पैशांच्या विचाराने दिलेल्या आत्मविश्वासाची. पाहता पाहता 1 वर्ष संपत आलं. या 1 वर्षात त्या व्यावसायिकाने आपलं सगळं कर्ज फेडलं होतं आणि त्याचा व्यवसाय पुन्हा एकदा मजबूत पायावर उभा राहिला होता. आणि आता वेळ आली होती दिलेलं वचन पूर्ण करण्याची, त्या वृद्ध गृहस्थांना भेटण्याची. ठीक 1 वर्षानंतर तो यशस्वी व्यावसायिक तोच न वटवलेला चेक घेऊन त्याच बागेत पोहोचतो आणि पाहतो तर काय, ते वृद्ध गृहस्थ ठरल्याप्रमाणे तिथे आलेले असतात. व्यावसायिकाच्या मनात खूप काही असतं. त्याला आपली यशाची कहाणी सांगायची असते, त्यांचे आभार मानायचे असतात. पण तो काही बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात एक नर्स धावत तिथे येते आणि त्या वृद्ध माणसाला पकडते आणि व्यावसायिकाकडे पाहून म्हणते, अरे देवा, यांनी तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हे नेहमी आमच्या मनोरुग्णालयातून पळून येतात आणि सगळ्यांना सांगतात की ते जॉन रॉकफेलर आहेत. तो व्यावसायिक तिथेच स्तब्ध उभा राहतो. त्याला काहीच कळत नाही. तो फक्त त्या नर्सला, त्या माणसाला घेऊन जाताना पाहत राहतो. म्हणजे ज्या व्यक्तीला तो वर्षभर आपला देव, आपला तारणहार मानत होता, तो खरं तर. आणि त्याच एका क्षणात त्याला सगळं काही लख्ख दिसू लागतं. त्याला कळतं की आपल्या यशामागे तो $5,00,000चा चेक नव्हताच, कारण तो चेक तर खोटा होता, त्याची काहीच किंमत नव्हती. आपल्या यशाचं खरं कारण होतं त्या खोट्या चेकमुळे आपल्या आत जागा झालेला खरा आत्मविश्वास. हाच या गोष्टीतला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्याचं आयुष्य बदलणारी गोष्ट
ती अस्तित्वात नसलेली रक्कम नव्हती. खरं परिवर्तन घडवलं ते त्या खोट्या चेकने उघडलेल्या खऱ्या आत्मविश्वासाच्या कुलपाने. म्हणजे शक्ती बाहेरून आलीच नाही, ती आधीपासूनच त्याच्या आत होती. या कथेचा सार अगदी सोप्पं आणि स्पष्ट आहे. कोणतंही काम जेव्हा पूर्ण आत्मविश्वासाने केलं जातं ना, तेव्हा यश मिळतं. पैसा, मदत या सगळ्या गोष्टी फक्त निमित्त असतात. खरी ताकद, खरी शक्ती तर आपल्या आतच दडलेली असते. आणि जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपण सगळेच आयुष्यात अशाच कोणत्या तरी खोट्या चेकची वाट पाहत असतो का? कदाचित प्रमोशनची किंवा कोणीतरी येऊन मदत करेल याची. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा खरी शक्ती आपल्या आतच आहे, तेव्हा बाहेरच्या कशाची तरी वाट बघण्याची खरंच गरज आहे का?